स्वांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणी करतो. आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. तो सवाल सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काही पावसाळ्यात आपण करू शकतो या ठिकाणी गावरान कोंबड्यांची खरेदी. म्हणजे सामान्य कुक्कुटपालक बांधव हा सध्याच्या कंडिशनला प्रश्न उपस्थित करत आहे की गावरान कोंबड्यांची खरेदी पावसाळ्यात करायला पाहिजे अथवा नाही. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधव जो आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी ही करायला पाहिजे अथवा नाही. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. जर आपल्या सर्वांना हा प्रश्न पडलाय की गावरान कोंबड्यांची खरेदी ही पावसाळ्यात करायला पाहिजे अथवा नाही, तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती वातावरणीय बदलाचा कशा पद्धतीनं परिणाम होतो, पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची खरेदी केली तर काय कोंबड्यांवरती भिन्न भिन्न प्रकारचे आजार येऊ शकतात का, चला हे सगळं या ठिकाणी समजून उमजून घेऊया. बघा मित्रांनो, जेव्हा पाऊस कोसळत असतो अशा परिस्थितीमध्ये सीझन चेंज व्हायले असं गृहीत धरा. सीझन कधी चेंज होते तर सीझन चेंज होण्याचा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे जून महिना. ज्या वेळेस आपण उन्हाळ्यातून पावसाळ्यात प्रवेश करत असतो अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर वळवाचा पाऊस पडतो. वळवाचा पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस की ज्या पावसामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह या ठिकाणी पाऊस कोसळताना दिसतो. मग जेव्हा हा पाऊस पडून जातो त्याच्यानंतर वातावरणात गारवा जास्त काळ न निर्माण होता त्या ठिकाणी उकाडा वाढत असतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर जून महिन्याचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. जून महिन्यामध्ये आपल्याला पाऊस पडला की थोडासा थंडावा दिसेल, पण त्याहीपेक्षा जास्त उकाडा जाणवेल. उष्णता वाढताना दिसेल व त्याचबरोबर आपल्या सर्वांना वातावरणीय बदलाचा परिणाम हा कोंबड्यांवरती होताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी विचारले की बा पावसाळ्यात कोंबड्यांची खरेदी करावी अथवा करू नये. तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपण विचार करतो की हिवाळ्याचा, म्हणजे हिवाळ्यातून ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात येतो तो काळ सीझन चेंज होण्याचा कोणता आहे तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, आणि ज्या वेळेस आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात येतो तो कालावधी आहे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. हा जो कालावधी आहे कोंबड्यांसाठी अत्यंत प्रतिकूल मानला जातो. जेव्हा आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात येतो आणि हिवाळ्यातून उन्हाळ्यात येतो तर या परिस्थितीमध्ये कोंबड्यांना व पिल्लांना सीझन चेंज होताना ॲडजस्ट करत असताना खूप मोठी अडचण येत असते. पण या तुलनेत विचार केला की जेव्हा आपण उन्हाळ्यातून पावसाळ्यात येतो तर तेवढा प्रॉब्लेम येत नाही. लक्षात आलं का, की ज्या वेळेस आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात येतो कालावधी कोणता 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. ज्या वेळेस आपण हिवाळ्यातून उन्हाळ्यात येतो कालावधी आहे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. म्हणजे हा 1 महिन्याचा जो सीझन चेंजचा कालावधी आहे तिथं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की आपण अजिबात कोंबड्यांची खरेदी करायलाच नाही पाहिजे. पण ज्या वेळेस आपण जून महिन्याचा विचार करतो, इथं माहीत आहे की बाबा जून महिना आता आपण या ठिकाणी उन्हाळ्यातून पावसाळ्यात जात आहोत,
पण तरी देखील अशा बदलत्या वातावरणात सुद्धा आपण कोंबड्यांची खरेदीही करू शकतात. जर तुम्हाला तंदुरुस्त व निरोगी कोंबड्या मिळत असतील, ज्या कोंबड्या एकदम जबरदस्त येतात, ज्या कोंबड्या कोणी पेरणीसाठी विकत आहे अथवा इतर आर्थिक अडचणीमुळे विकत आहे, अशा तंदुरुस्त असणाऱ्या कोंबड्या खरेदी करायला काही हरकत नाही. राहिला प्रश्न जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा, तर इथं तर बिनधास्त खरेदी करू शकतात. फक्त प्रॉब्लेम आहे जून महिन्याचा. तर तुम्हाला खात्रीनं सांगतो, जून महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जर A1 क्वालिटीच्या कोंबड्या मिळत असतील तर खरेदी काही करायला हरकत नाही. पण लक्षात घ्या, मी ग्रीन सिग्नल दिलाय. मी तुम्हाला म्हटलं की बुवा खरेदी करायला काही हरकत नाही. याचा अर्थ असा नव्हे की डायरेक्टली आपण कुठेही जायचं आणि खरेदी करायचं, असं नाहीये. तर खरेदी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा आणि या गोष्टीला फॉलो करा. जर मी सांगितलेल्या गोष्टींना फॉलो केलं तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोंबडी खरेदी करायला कसल्याही प्रकारची अडचण नाही. मला सांगा, तुम्ही कोंबडी कुठून खरेदी करणार? तर सगळ्यांना कोंबडी खरेदी करायला एकच मार्केट दिसते, ते कोणतं? आठवडी बाजार. तर तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पावसाळ्यात कोंबडी खरेदी करायची असेल, एव्हाना तुम्हाला वर्षभरात कधीही कोंबडी खरेदी करायची असेल, तर अजिबात आठवडी बाजारातून कोंबड्या ह्या खरेदी करायच्या नाही. आता आठवडी बाजारातून कोंबड्या खरेदी करायच्या नाही म्हटलं तर कुठून करायच्या मग? तर तुम्हाला सांगतो की थोडा त्रास होऊ द्या, थोडे पैसे जाऊ द्या, पण आपल्या आजूबाजूला असणारे कुक्कुटपालक बांधव की ज्यांच्याकडे 5, 10, 15, 20 कोंबड्या आहेत, त्यांच्याकडे जा. सगळ्या कोंबड्या तंदुरुस्त आहेत का बघा आणि त्याच्यामधल्या चांगल्या चांगल्या बघून 4-2 कोंबड्या घेऊन या. अशा 4-5 ठिकाणाहून कोंबड्या एकत्रित करा आणि जर तुम्ही अशा 4-5 ठिकाणाहून कोंबड्या एकत्रित केल्या तर तुम्हाला या कोंबड्यामध्ये कधीच प्रॉब्लेम येताना दिसणार नाही आणि काही अडचण येताना दिसणार नाही. पण तुम्ही जर आठवडी बाजारात गेले, 4 तंदुरुस्त कोंबड्या, एखादी आजारी कोंबडी मिळाली, तर अशा परिस्थितीमध्ये ती आजारी कोंबडी इतर सर्व कोंबड्यांना आजारी पाडू शकते व ज्यामुळं आपल्या सर्व कोंबड्या ह्या मृत्युमुखी पडू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला समजलं की बाबा कुठून घ्यायचं आहे, तर थोडं 5-50 रुपयानं महाग पडू द्या, पण थेट आपल्या गावठी कुक्कुटपालक बांधवांकडून वाडी वस्तीवर जाऊन कोंबड्यांची खरेदी करा. मग कोंबड्यांची खरेदी केली तर काम संपलं का? नाही, इथं काम सुरू झालं. कोंबड्या खरेदी केल्यानंतर तात्काळ आपण आपल्यापाशी असणाऱ्या जुन्या कोंबड्यांमध्ये यांना मिसळायचं नाही. यांना काय करायचं, शेडमध्ये थोडंसं बाजूला ठेवायचं, त्यांना तिथंच खायला प्यायला द्यायचं आणि शक्य असेल, आपल्याकडे उपलब्ध असेल, तर या ठिकाणी R2B स्ट्रेटन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेऊन यायचं आणि बिनधास्त यांना इंजेक्शन 0.5 ml मांडीमधून नाहीतर पंखामधून चरबीमध्ये देऊन टाकायचं आहे. आणि हे इंजेक्शन रात्रीच्या वेळी द्या, म्हणजे तुम्हाला कोंबड्या पकडायला आणि इंजेक्शन द्यायला सोपं होईल. जेव्हा तुम्ही इंजेक्शन द्याल त्यानंतर दुसरा दिवस जो आहे त्यात बोरोटॉन लिव्हर टॉनिक द्या आणि तिसऱ्या दिवशी या कोंबड्यांना आपल्या जुन्या कोंबड्यांसोबत या ठिकाणी मिसळायला काही हरकत नाही. काही जण म्हणतील की आम्ही फार शोधाशोध केली तरी देखील आमच्याकडे R2B उपलब्ध होत नाही. घाबरू नका, याला ऑप्शन आहे लासोटा. जर R2B उपलब्ध होत नसेलच तर त्या ठिकाणी लासोटा आणायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाण्याच्या माध्यमातून द्यायचं आणि आपण या पद्धतीने लासोटा केला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी बोरोटॉन द्या आणि त्यानंतर कोंबड्यांना इतर कोंबड्यांसोबत मिक्स करायला काही हरकत नाही. पण तुम्ही जर म्हणत असाल की सर असं सांगा ना की R2B घ्यावं का लासोटा, तर मी पहिल्यांदा माझी प्रायोरिटी R2Bच द्या आणि त्या मिळतच नसेल समजा खूप प्रयत्न करून, तर त्या परिस्थितीत ॲज अ ऑप्शन बुवा नसल्यापेक्षा बरं दगडापेक्षा वीट मऊ म्हणून या ठिकाणी लासोटा द्यायला हवा. R2B दिल्यानंतर लासोटा दुसऱ्या दिवशी द्यायचा नाही. R2B आज दिला समजा तर 8-10 दिवसानंतर लासोटा आपण देऊ शकता. पण R2B तरी द्या, नाही मिळालं तर कमीत कमी लासोटा तरी देऊन घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोंबड्या आणल्या समजा या ठिकाणी घरगुती आणि त्यांना जर R2B अथवा लासोटा जर डोस दिला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला मागं फिरून पाहण्याची गरज नाही, कसल्याही प्रकारची अडचण व अडसर इथं भासणार नाही. तर अशा पद्धतीनं नियोजन केलं तर पावसाळ्यात कोंबड्या खरेदी करायला कसल्याही प्रकारची हरकत नाही. बिनधास्त तुम्ही कोंबड्या ह्या खरेदी करू शकता. आता बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत जे म्हणतात की सर आपण खूप जबरदस्त माहिती देतात, आपल्या माहितीमुळे आम्हाला खूप फायदा होतो, पण आम्हाला वेळेवरती कधी-कधी व्हिडिओज मिळत नाहीत, जी पाहिजे ती माहिती मिळत नाहीत. मग आम्हाला सांगा की तुमच्याकडे थेट मार्गदर्शन उपलब्ध आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, माफक शुल्कावरती आपल्याकडे मार्गदर्शन उपलब्ध आहे ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे ना मित्रांनो, तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते तर याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतल्या जाते, त्यानंतर आठवडाभर पुढचं वातावरण कसं राहणार त्याबद्दल माहिती देण्यासाठी वेदर बुलेटिन दिले जाते, त्याचा कसा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती व पिल्लांवरती होतो
हे सांगितले जाते, त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते औषधोपचार करायचे हे सांगितले जाते, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी राहण्यास मदत होते. त्याचबरोबर सरते शेवटी काही प्रश्न निर्माण झाले तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी स्वतः लाईव्ह देत असतो सेगमेंट नंबर 3 प्रश्न उत्तरांमध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर हे झालं रविवारचं, इतर दिवशी अडचणी आल्या तर आम्ही कोणाला संपर्क साधावा? तर इतर दिवशी अडचणी आल्या तर आपण लखन सरांना कॉल करू शकता, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. पण लक्षात घ्या, ज्यांना ट्रेनिंगसाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ज्यांना या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत, त्याच व्यक्तीला या ठिकाणी कॉल करणं अलाउड आहे. कारण लखन सरांचा कॉल रेकॉर्ड होतो आणि ज्यामुळं त्यांना डायरेक्टली आपल्या असणाऱ्या अडचणीचं सोल्युशन करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रजिस्ट्रेशन हे कशा पद्धतीने करायचं आणि त्यासाठी किती फीस लागते. तर लक्षात घ्या मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्याची प्रथम प्रोसेस समजून घ्या. आता रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस काय ते लक्षात घ्या. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला लखन सरांना कॉल करायचा, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना आपण या ठिकाणी कॉल केला. लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा की बा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या. एवढं आपण केलं की मग लखन सर आपणास तात्काळ काय करतील, माझा फोनपे गुगल पे नंबर हा पाठवतील. माझा फोनपे गुगल पे नंबर काय मग, तर 82 65 088 460 म्हणजे 8265088460. हा फोनपे गुगल पे नंबर आपणास मिळाला की त्यावरती फक्त 500 रुपये शुल्क पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होतो परिपूर्ण. मग आता आम्ही या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश जर घेतला तर आम्हाला कोणकोणते फायदे होणार. जे कुक्कुटपालक बांधव ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतील त्यांना मुख्य 4 फायदे होतात. पहिला फायदा की आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. दुसरा फायदा, आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण 70 ते 80% कमी होते. यामागचं कारण म्हणजे आम्ही त्यांचं लसीकरण कधी व कशा पद्धतीने करायचं हे वेळोवेळी सांगतो, ज्यामुळे त्यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण कमी होते. चुकून आजार आलाच तर तो कोणताही हे ओळखून तात्काळ इलाजसुद्धा सुचवला जातो, ज्यामुळे आपल्या कोंबडीचा व पिल्लांचा जीव वाचतो, ज्यामुळे आपल्या फार्मचा कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर हा कमी होतो. तिसरा जर आपण या ठिकाणी फायदा बघितला तर शेडची निर्मिती कशी करायची बाबा, या ठिकाणी लांबी, रुंदी, उंची किती घ्यायची, त्यासोबत दरवाजा कोणत्या साईडनं ठेवायचा आणि कमीत कमी जागेत कशा जास्त कोंबड्या बसतील, या सर्वांची माहिती व मार्गदर्शन या ठिकाणी आपणास केलं जाते, दिलं जाते. ज्यामुळे काय होते की बा आपल्या जागेची बचत होती, पैशाची बचत होती, वेळेची बचत होती, मेहनतीची बचत होती. तर एवढे फायदे या ठिकाणी होऊन जातात. चौथा आणि शेवटचा फायदा की बाबा आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, कोंबड्यांची पिल्ले, कोंबड्यांची अंडे, तर यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला केले जाते, ज्यामुळे थोडंसं विक्रीचं टेन्शनसुद्धा कमी होते. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 4 फायदे होतात आणि हे 4 फायदे होणं म्हणजे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून आपण अलगद प्राप्त करणं आहे. मग ज्यांना या ठिकाणी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे व ज्यांना यासाठी अचूक मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी यासाठी लखन सरांना संपर्क साधावा. नंबर आहे 84 21 82 62 62. संधी नका दवडू, तात्काळ संपर्क साधा, कारण प्रवेश आहेत मर्यादित. संपर्क क्रमांक 84 21 82 62 62. याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढी माहिती जर आपण पाठवली तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पावसाळ्यात कोंबड्यांची खरेदी आपण करू शकतो अथवा करू शकत नाही. जर याबद्दल आणखीन काय प्रश्न उपस्थित झाले असतील किंवा कुक्कुटपालनाबद्दल काय विचारायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहीन. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.
चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांसाठी रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.